Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी हर्षदा परब. सध्या एक वाद नव्यानं सुरू झालेला आहे. म्हणजे असं झालंय की एका व्यक्तीनं आपल्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाच्या साठीचं रिटर्न गिफ्ट म्हणून पुस्तकं दिली. आता या पुस्तकांमध्ये सुद्धा 2 पुस्तकं होती जी इंटरेस्टिंग होती. खरं तर वाचकांच्या दृष्टीनं सांगायचं झालं तर वेगळी होती, महत्वाची होती आणि सध्या या पुस्तकांचं वाचन केलं गेलं पाहिजे अशीच ही पुस्तकं होती. त्यातलं एक होतं प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक, ते म्हणजे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं. आणि दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे देशाचे दुश्मन दिनकर जवळकरांचं. ही पुस्तकं या व्यक्तीनं आपल्या सहकाऱ्यांना रिटायरमेंटचं रिटर्न गिफ्ट म्हणून दिली होती. पण त्याचं झालं असं की काही सहकाऱ्यांना ही गोष्ट खटकली आणि त्यांनी थेट या व्यक्तीला एका केबिन मध्ये बोलवून त्यानंतर त्याच्याशी बोलून आणि मग एक पुस्तक त्याच्याकडे भिरकावलं आणि मोठा वाद झाला. आता हाच व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर हा सगळा जो वाद आहे तो लोकांसमोर आला. अर्थात या व्यक्तीचं नाव आहे राजेंद्र कदम आणि ही व्यक्ती कस्तुरबा सारख्या रुग्णालयामध्ये काम करत होती आणि 28 जुलैला ती व्यक्ती रिटायर झाली. रिटायरमेंट नंतर या व्यक्तीनं दिलेल्या या पुस्तकांच्या अनुषंगानं भडकलेले त्याचे कर्मचारी आणि त्यानंतर राजेंद्र कदम यांची या सगळ्यासाठी न्याय मिळवण्यासाठी चाललेली धडपड, या सगळ्याच्या अनुषंगानंच आपल्याला राजेंद्र कदमांशी बोलायचंय. नेमकं झालं काय? पुस्तकं मिळाल्यामुळे इतके चिडले का त्याचे सहकारी? काय झालं? त्यांचा आक्षेप काय आहे? आणि आता त्यांना कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं ते जेव्हा तक्रार करायला जात आहेत तेव्हा काय अनुभव येत आहेत? राजेंद्र कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. राजेंद्रजी, नेमकी ही घटना काय घडलेली आहे? 28 जुलैच्या आसपासची घटना आहे असं आम्ही ऐकतो वाचतो. नेमकं काय घडलं होतं त्यावेळेस आणि कुठली पुस्तकं आणि तुम्ही का गिफ्ट दिली होती आणि कोणाचा याच्याबद्दलचा आक्षेप होता? हे पुस्तक भिरकावण्यापर्यंतचा प्रसंग का ओढवला? मी याबाबत हे सांगू इच्छितो की मी कक्ष सहाय्यक या पदावर असताना 31 जुलैला माझं सेवानिवृत्ती होत होती आणि आमच्याकडे एक प्रथा आहे की जे पण सेवानिवृत्त होतात तर ते जाताना एक गिफ्ट देण्याची प्रथा आहे. त्या अनुषंगानं मी प्रबोधनकार ठाकरेंचं हे थोर समाज सुधारक आहे. त्यांच्या विचारांचा पगडा माझ्यावरती आहे. जसं बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, शाहू महाराजांचा आहे, महात्मा फुल्यांचा आहे. म्हणजे हे जे थोर महापुरुष होऊन गेले त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. त्यांच्या विचारांचा माझ्यावरती पगडा असल्यामुळं आणि प्रबोधनकार ठाकरे साहेबांचं हे जे पुस्तक होतं देवळाचा धर्म आणि धर्माचे देऊळ आणि दिनकरराव जवळकरांचं एक पुस्तक होतं देशाचे दुश्मन. तर ही 2 पुस्तकं समाज प्रबोधनाची पुस्तकं म्हणून प्रसिद्ध आहेत. ती प्रकाशित आहेत. ती त्यांच्यावरती कोणताही बॅन नाही आणि अशी सार्वजनिक असलेली पुस्तकं ज्याचा उद्देश फक्त समाज प्रबोधनाचा आहे, समाज परिवर्तनाचा आहे आणि ही पुस्तकं मी माझ्या सहकाऱ्यांना ती दिली होती. परंतु ती पुस्तकं दिल्याच्या नंतर मी ही 28 जुलैला मी ही पुस्तकं वाटली होती आणि ही पुस्तकं वाटल्याच्या नंतर 28 जुलैच्याच रात्रपाळी केलेल्या परिचारिका, त्याच्यामध्ये श्रीजा सावंत यांनी पुढाकार घेऊन सगळ्या नाईट ड्युटी केलेल्या सिस्टर परिचारिकांना सहाय्यक अधिसेविका श्रीमती मायागिरी यांच्या कार्यालयात बोलवलं होतं आणि मला त्या कार्यालयामध्ये आमच्या सहाय्यक अधिसेविका यांनी मला बोलवलं. सकाळी 8-8:30चा तो प्रसंग असेल आणि बोलवल्याच्या नंतर मी तिथे गेलोही. गेल्याच्या नंतर मग श्रीजा सावंत यांनी आक्रमकपणे माझ्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला, जो सोशल मीडियावरती व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही ते पाहू शकता. आणि मग त्यांचा एकंदरीतच तो वाद घालण्याचा हेतू एकच होता. त्यांनी काही आरोप माझ्यावरती लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं असं होतं की या पुस्तकातले जे विचार आहेत हे घाणेरडे विचार आहेत आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या या पुस्तकाच्या संदर्भात त्या बोलतायत. ते व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता आणि ह्या पुस्तकातले विचार घाणेरडे आहेत
आणि हे विकृत आहे, आमच्या धर्माच्या भावना दुखवणारे आहेत, असे माझ्यावरती आरोप करून त्यांनी मला तिथं माफी मागायला सांगितलं. ऍक्च्युली हे जे भांडणारे तिथं जे आलेले होते, हे ऍक्च्युली हे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. म्हणजे माझं रिलेशन चांगलं आहे, सगळ्यांशी माझं रिलेशन चांगलं आहे. ते यासाठी की मी तिथे मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचा अध्यक्ष म्हणून 15 वर्ष तिथं मी काम केलेलं आहे. आणि आमच्या युनियनच्या पण तिथं नर्सेस आहेत, सभासद आहेत. त्याच्यामुळं सगळ्यांच्या न्यायासाठी लढणारा एक मी व्यक्ती होतो आणि सगळ्यांशी माझे चांगले संबंध होते. परंतु या बाबतीमध्ये मात्र यांनी हा स्टँड का घेतला असावा मला माहित नाही, पण आमच्या धार्मिक भावना तुम्ही दुखवल्या असं माझ्यावरती त्यांनी आरोप करून मला माफी मागायला लावलं. मी त्यांना सांगत होतो की हे पुस्तकं प्रकाशित आहेत, सार्वजनिक आहे, त्याच्यावरती कोणताही बॅन नाहीये. त्यामुळे तुम्हाला जर का या पुस्तकातल्या विचाराने जर का तुमच्या धार्मिक भावना दुखावल्या असं तुम्हाला वाटत असेल तर ही या पुस्तकांवरती बॅन करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही त्याच्यावरती बंदी घाला, त्याच्यावरती केस करा. माझं ह्याच्यामध्ये काय चूक आहे? मला ती पुस्तकं चांगली वाटली, ती समाज प्रबोधनाची म्हणून प्रसिद्ध आहेत असं नाही. आणि प्रबोधनकार ठाकरे सरांना थोर समाज सुधारक ही पदवी का दिलेली आहे, प्रबोधनकार पदवी ही का दिलेली आहे? कारण त्याने समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी परंपरा ज्या अनावश्यक आहेत त्याच्यावरती त्यांनी आपल्या विचारानं प्रघात केलेला आहे. आणि त्याच्यामुळेच तर त्यांना प्रबोधनकार असं म्हटलं गेलेलं आहे. आणि अशी पुस्तकं मी वाटल्याच्या नंतर तुमच्या धार्मिक भावना कशा दुखवतात मला माहित नाही. पण तरीही जेव्हा मी असं म्हटलं तेव्हा त्या म्हणाले की ही पुस्तकं काही प्रबोधनकार ठाकरे द्यायला आला होता का? ही पुस्तकं तुम्ही दिलेली आहेत आणि म्हणून तुम्ही आमच्या भावना दुखवलेल्या आहेत, तर तुम्ही माफी मागा. मग मी माफी पण मागितली. पुस्तकं दिली म्हणून नाही माफी मागितली, किंवा ती पुस्तकं दिली म्हणून की मी कुठला मोठा गुन्हा केलाय यासाठी मी माफी मागितली नाही. माझे सगळ्यांशी संबंध चांगले होते, जाता जाता ते संबंध खराब होऊ नयेत म्हणून मी त्या सगळ्यांची माफी पण मागितली. परंतु माफी मागितल्याच्या नंतर सुद्धा श्रीमती श्रीजा सावंत या परिचारिकेने माझ्या अंगावरती ती पुस्तकं फेकली. आणि ही पुस्तकं फेकून माझा तर अपमान केलाच, परंतु हे जे महापुरुष आहेत ज्यांना आपण महापुरुष मानतो त्या महापुरुषांचा पण अपमान केलेला आहे. प्रबोधनकार ठाकरे सरांचा अपमान केलेला आहे, दिनकरराव जवळकरांचा अपमान केलेला आहे. आणि हा अपमान माझ्या खरं तर खूप जिव्हारी लागला. आणि मग ते तेवढ्यावरती थांबले नाहीत, त्यांनी माझा न कळत व्हिडिओ शूट केला. त्यांची एक सहकारी आहे ईश्वरी बुरांबे परिचारिका, ऍक्च्युली ह्या दोघींनी संगनमतानं तो माझा व्हिडिओ शूट केला. हे संगनमतानं एवढ्यासाठी मी म्हणतोय कारण का त्यांच्या सोबत आलेल्या ज्या सहकारी होत्या त्यांना सुद्धा माहित नव्हता हा व्हिडिओ शूट होतोय म्हणून ह्या दोघींनी संगनमतानं तो व्हिडिओ माझा शूट केला आणि तो सोशल मीडियावरती टाकला. आणि सोशल मीडियावरती टाकल्याच्या नंतर मला तो 30-31 तारखेला तो मिळाला साधारणतः. आणि मग त्याच्यानंतर मी त्यांची तक्रार केली, कारण का मी माफी मागितल्यावरती हा मॅटर तिथं सॉर्ट आउट होईल असं मला वाटलं होतं. परंतु सोशल मीडियावरती माझा माफीचा व्हिडिओ टाकून मला बदनाम करणं, माझी मानहानी करणं आणि त्याचबरोबर प्रबोधनकार ठाकरे आणि या थोर महापुरुषांचाही अपमान करणं हे मला नाही पटलं. आणि म्हणून मी त्यांची तक्रार मी आमचे जे प्रमुख आहेत रुग्णालयाचे डॉक्टर चंद्रकांत पवार वैद्यकीय अधीक्षक त्यांच्याकडे मी केली होती. आणि मग ती तक्रार त्या घटनेच्या बद्दल तक्रारीबद्दल आपण बोलूयातच की ही जी घटना घडली तर ती साधारण जुलै महिन्यात घडली, 28 जुलैच्या दिवशी असं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे. पण ह्या दोघींना किंवा ज्या श्रीजया यांचा तुम्ही उल्लेख करताय ज्यांनी पुस्तक भिरकावलं, त्यांनी एक तर ते कुठलं पुस्तक भिरकावलं आणि त्यांना त्या पुस्तकाबद्दलचा आक्षेप काय आहे? त्यांनी ते पुस्तक वाचलं होतं का की थेटच त्यांनी अशा पद्धतीने आक्षेप घेतला? तुमचं याच्याबद्दल त्यांच्याशी बोलणं झालं होतं का? आणि त्यांनी तुमच्याकडे याबद्दलची नाराजी कशा पद्धतीने व्यक्त केली? थेटच व्यक्त केली की कुणाच्या माध्यमातून ही व्यक्त केलेली नाराजी होती? नाही, थेटच आणि ते पण त्या समूहानं येऊन ती नाराजी त्यांनी व्यक्त केलेली होती, थेट केली होती. माझ्या बरोबर अगोदर कुठलाही डायलॉग झालेला नाहीये. आणि त्यांनी जेव्हा तो सोशल मीडियावरती माझा व्हिडिओ टाकला
आणि मग त्याच्यानंतर मी कंप्लीट केली. खरं तर सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकून पण त्या शांत नाही बसल्या. नेक्स्ट डेला माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमावरती पण बहिष्कार टाकला त्यांनी. एकही परिचारिका त्या ठिकाणी उपस्थित राहिली नाही. माझ्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकला त्यांनी. आणि मग त्याच्यामुळे मग मी अतिशय म्हणजे मला फार दुःख झालं या गोष्टीचं, कारण आयुष्यभर ज्यांच्यासाठी मी लढलो, ज्यांच्यासाठी त्याच्यावरती अन्याय झाले, ज्यांचे कामं अडकलेली होती, अशा सगळ्यांसाठी मी जे लढलो, आज त्याच लोकांनी माझ्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकावा, मला अशा पद्धतीने अपमानित करावं जाता जाता, मला फार दुःख या गोष्टीचं झालं. आणि त्याच्यामुळे मग मी आमचे जे प्रमुख आहेत वैद्यकीय अधीक्षक त्यांच्याकडे मी की तुम्ही आतापर्यंत त्यांना मदत सुद्धा केलेली आहे, तुमचे चांगले नातेसंबंध राहिलेले आहेत तिथं सहकारी म्हणूनचे, तर मग अशा पद्धतीने फक्त पुस्तक दिल्यावरनं महिला रागवल्या, हे कसं काय झालं? आणि त्याचबरोबर म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की त्यांनी आक्षेप घेतला पुस्तकाच्या, त्यांनी असं तुम्हाला म्हटलं की धार्मिक भावना दुखावल्या, तर काय नेमकं त्यांनी सांगितलं ज्यावेळेस त्या भेटल्या सगळ्या जणी, त्यावेळेस याच्याबद्दल काही बोलणं झालं होतं का? त्यात त्यांचं काय म्हणणं होतं? काही नाही, त्यांचा तोच आरोप होता, आमच्या धार्मिक भावना दुखावल्या, आमच्या हिंदू धर्माचा अपमान तुम्ही केलेला आहे, ह्या पुस्तकातले अतिशय घाणेरडे विचार आहेत आमच्या हिंदू धर्माबद्दल आणि त्याच्यामुळे तुम्ही माफी मागा, हे एवढंच त्यांचं म्हणणं होतं. पण तुमचे आणि मी माफी मागून सुद्धा ते नंतर प्रकार अतिशय चांगले नातेसंबंध असताना सुद्धा केवळ एका पुस्तकामुळे इतकं टोकाचा पाऊल त्यांनी का उचललं असावं असं तुम्हाला वाटतं? नाही, त्यांनी का असं पाऊल उचललं, कारण का रिलेशन आमचे सगळ्यांचे चांगले असताना त्यांनी हे पाऊल का उचललं? साधी गोष्ट, एक सिंपल गोष्ट आहे, भेट वस्तू आहे, कुणी जर दिली असेल तर त्या प्रेमाने देत असतात. ती भेट वस्तू घेऊन ज्याच्यातनं खटके उडाले होते, शाब्दिक वाद झाला होता, काही वैचारिक मतभेद झाले होते? बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. मी सांगतो ना, माझे सगळ्यांशी चांगले रिलेशन होते, बिलकुल नाही झालं, काही नाही झालं होतं. आणि हे डायरेक्टली ते पुस्तकाचं निमित्त करून हे अशा पद्धतीचं म्हणजे काय घटना ती घडलेली आहे. एका माध्यमाला दिलेल्या तुम्ही तुमचा उल्लेख केलाय सर, ते म्हणजे की म्हणजे जे हॉस्पिटल्समध्ये होणाऱ्या पूजा होत्या, सत्यनारायणाची पूजा होती आणि त्यावेळी आक्षेप घेतला होता, त्याच्यावर तुमचं मतभेद झाले होते, पण त्यानंतर तुम्हीही त्या अनुषंगाने काही पावलं उचलली नव्हती किंवा त्यांनीही उचलली नव्हती असा तुम्ही उल्लेख केलाय, तर त्याच्याबद्दल नेमकं काय झालं होतं? नाही, मी त्याबद्दल एकच सांगेन की बघा, मी जे महापुरुष आपले आहेत त्यांचा पगडा माझ्यावरती आहे आणि ते त्यांची विचारधारा ही मानवतावादी विचारधारा आहे, समाज परिवर्तनाची आहे, अंधश्रद्धेच्या विरोधातली आहे. आणि असं असताना तिथे आमच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सत्यनारायण पूजा अशा पद्धतीनं जयंती साजरी होत होती. आणि ती जयंती पण अशी होत होती की जिथं सत्यनारायण घातला जात होता त्या सत्यनारायणच्या मंडपाच्या एका बाजूला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी राजांचा पुतळा, अशा पद्धतीनं ते जयंती साजरी होत होती. आणि हे त्यांचे पुतळे त्याच्या समोर ठेवून त्यांचाच अपमान केला जात होता. आणि मग त्याच्यामुळं मग जे आंबेडकरी प्रेमी आहेत, शिवप्रेमी आहेत, अशा लोकांनी एकत्र येऊन मग जे लोक अशा पद्धतीची जयंती साजरी करत होते केवळ सत्यनारायण पूजा घालून, तर त्यावेळेला तिथं आम्ही त्यांच्याशी बोललो की बाबा अशा पद्धतीनं तुम्ही करू नका, या महापुरुषांचे विचार वेगळे आहेत, त्यांचा अपमान असं करू नका आणि त्यांच्या विचारांची जयंती साजरी करा. तुम्हाला सत्यनारायण घालत असाल तर आमचा त्याला काही विरोध नाही, तुमच्या श्रद्धा आहेत, तुमच्या भावना आहेत, तर तुम्ही करू शकता, पण ह्या महापुरुषांच्या निमित्तानं सत्यनारायण पूजा घालून त्यांचा अपमान तुम्ही करू नका, अशा पद्धतीचं आमचं तिथं आर्ग्युमेंट झालं होतं. आणि 2011 पासून आम्ही स्वतंत्रपणे बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आम्ही साजरी करत होतो. तर तुम्हाला वाटते का की त्यावेळेस या गोष्टी आतापर्यंत म्हणजे तेव्हा काही घडलं नाही, पण मग आता इतक्या वर्षानंतर 14 वर्षानंतर हे घडण्याचं कारण काय? अशा पद्धतीनं तुमच्या रिटर्न गिफ्टवर आक्षेप घेण्याचं कारण काय?
नाही, मला त्यातलं बिलकुल काय माहितच नाही ना मॅडम. त्याने असं का करावं मला बिलकुल माहित नाही. ते मला एवढं कळतं की एखादी गिफ्ट आहे ती आपण जर का स्वीकारली, समजा नाही आवडली तर तुम्ही मला परत, म्हणजे त्यांनी मला परत दिली असती तरी चाललं असतं. पण अशा पद्धतीचं हे करणं, त्याला म्हणे अशी घटना घडवून आणणं हे फार चुकीचं आहे. आणि मला अशा पद्धतीनं अपमानित करणं, महापुरुषांचा अपमान करणं ही निंदनीय घटना आहे. त्याचा निषेधच झाला पाहिजे. नुसता निषेध नाही, तर ज्यांनी ही कृती केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई पण झाली पाहिजे. अच्छा, बदललेल्या सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमीवर या घटनेला महत्व आहे का? ही घटना घडली असं तुम्हाला वाटतं का? ह्यावरती मी काय भाष्य नाही करू शकत. मला एवढं कळतं की व्हिडिओ प्रसार माध्यमावरती आहे. प्रसार माध्यमावरचा व्हिडिओ पाहावा, चूक कोणाची आहे याची चौकशी करावी आणि जे दोषी राहतील त्यांना त्यांच्यावरती कारवाई करावी, एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही या संदर्भात तक्रार सुद्धा केलेली आहे. कुठे कुठे तक्रार केली आणि या तक्रारीच्या अनुषंगानं तुम्हाला कुठे कुठे काय काय उत्तर मिळालेलं आहे किंवा तक्रारीला कसा रिप्लाय आलेला आहे, पुढे काय झालेलं आहे? नाही, मी तक्रार माझ्या प्रशासनाकडे केली होती, प्रमुख वैद्यकीय अधीक्षकांकडे, आणि मी पोलिसात पण केली होती तक्रार. परंतु पोलिसांनी फक्त एनसी घेतली आणि मला एनसी दिली, काही कारवाई केली नाही. आणि प्रशासनाने सुद्धा, जे आमचे प्रमुख आहेत डॉक्टर चंद्रकांत पवार, त्यांनी सहाय्यक सुरक्षा अधिकाराचा एक अभिप्राय जोडून मला पत्र पाठवलं त्यांनी आणि मला पोलिसात जायला सांगितलं. याचा अर्थ प्रशासन सुद्धा इनडायरेक्टली त्याच्यावरती कारवाई करणार नाही याचे संकेत याच्यातून मला मिळत होते आणि मिळाले सुद्धा. म्हणजे त्यांच्या एवढी घटना होऊन सुद्धा, महापुरुषांचा अपमान होऊन सुद्धा, एका व्यक्तीचा जो सेवानिवृत्त होत आहे, तर सेवानिवृत्तीचा एक जो प्रसंग असतो तो एक आनंदाचा आणि दुःखाचा दोन्हीचा असतो. आणि त्या प्रसंगाच्या निमित्तानं अशी घटना जी घडली आहे आणि त्याच्यामध्ये माझा तरी अपमान झालाच आहे, पण मी शून्य माणूस आहे हो, माझं काय एवढं हे नाहीये. पण त्या महापुरुषांचं पुस्तक फेकून माझ्या अंगावरती पुस्तकातल्या विचारांना घाणेरडे विचार संबोधले गेलेले आहेत. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. त्यामुळे त्या महापुरुषांचा पण अपमान आहे आणि तो सहन होता कामा नये. त्यामुळे ज्यांनी अपमान केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी. म्हणजे रुग्णालय प्रशासनानं याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही, तुम्हाला रिप्लाय केला जसं तुम्ही म्हणताय? नाही, मला पोलिसात जायला सांगितलं. ठीक आहे, मग पोलिसात तुम्ही मला पोलिसात जायला सांगितलं. आणि तेही मॅडम जवळजवळ 1.5-2 महिने उलटल्यानंतर मी प्रशासनाला पत्र दिलं की मी दिलेले जे पत्र आहे, मला वाटतं 4 ऑगस्टला ते पत्र दिलं होतं, माझं तक्रार दिली होती आणि त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई केली अशा पद्धतीचं जेव्हा मी पत्र दिलं, त्यानंतर मला प्रशासनानं सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्याचं हे देऊन, अभिप्रायाचं पत्र जोडून मला पोलिसात जा म्हणून अशा पद्धतीचं पत्र मला वैद्यकीय अधीक्षकाने मला पाठवलं होतं. पोलिसात जी तक्रार झाली होती त्याचं पुढे काय झालं? काही नाही, त्यांनी एनसी घेतली फक्त. त्यांनी मला वाटतं इन्क्वायरी पण केलेली नाही. मी जे त्यांच्याकडे तक्रार दिली होती त्याच्यावरती कदाचित त्यांनी इन्क्वायरी पण केलेली नाहीये, कारण इन्क्वायरी केली असतं तर समजलं असतं, त्यांना बोलवून घेतलं असतं मी ज्यांची नावं दिली होती. पण तसं काही पोलिसांनी सुद्धा केलं नाही. पोलिसांनी फक्त एक एनसी नोंदवली आणि मला एनसी दिली. अच्छा, आता तुमची काय इच्छा आहे की काय कारवाई व्हायला हवी या सगळ्यांवर? तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे तुम्ही आंबेडकरांच्या विचारांचे, प्रबोधनकारांच्या विचारांचे पाईक आहात, शिवछत्रपतींच्या विचारांचे पाईक आहात. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की काय कारवाई व्हायला हवी अशा पद्धतीचं वर्तन करणाऱ्यांवर? पहिल्यांदा मला तरी असं वाटतंय की अशा गोष्टीमध्ये ज्या व्यक्ती रिस्पॉन्सिबल आहेत त्यांचं निलंबन व्हायला हवं आणि चौकशी बसवावी लागते. चौकशी बसवावी आणि चौकशीमध्ये दोषी आढळल्याच्या नंतर त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई ही व्हायला हवी. मग दोषी कोणी पण असू द्या, माझी चौकशी होऊन द्या, काय मला प्रॉब्लेम नाही, माझी होऊन द्या चौकशी आणि त्यांची होऊन द्या. जे काही घटना घडली आहे ते व्हिडिओ त्याचा साक्षी आहे. तो व्हिडिओ तर काही खोटं बोलणार नाही. त्याचा जो व्हिडिओ आहे त्याची पण जांच करा, काय मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण जे दोषी आहेत, ज्यांनी
महापुरुषांचा अपमान केलेलं पुस्तक माझ्या अंगावरती फेकून त्यांचं आणि त्यांच्या विचारांना विकृत आणि घाणेरडे विचार बोललेले आहेत त्यांच्यावरती ही कारवाई झाली पाहिजे. बरं, आणखीन एक ते म्हणजे की आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, तुमच्या मुलाखती समोर आल्यानंतर अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या म्हणजे अशा पद्धतीच्या वर्तनाबद्दल म्हणजे निंदा केलेली आहे, निषेध केलेला आहे. तर तुमच्याशी कुठल्या राजकीय पक्षातल्या नेत्याने, राजकीय पक्षाने संपर्क केलाय का? काय नेमका प्रसंग झाला होता? तुमच्या पाठीशी उभं राहण्याच्या संदर्भामध्ये आश्वासन दिलंय का? नाही नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये नोकरी लागण्याचा पहिला दिवस आणि नोकरीतनं रिटायर होण्याचा एक दिवस हे खूपच इमोशनल क्षण असतात. तुमच्या बाबतीत ते क्षण हिरावले गेले. तर तुम्हाला काय वाटलं जेव्हा ही घटना, म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुमचा नाही तर महापुरुषांचा अपमान झाला, पण तुमच्या सुद्धा हृदयाशी जोडलेला असा एक प्रसंग त्यामुळे तुटला गेलेला आहे. तर तुमच्या त्यावेळच्या भावना काय होत्या? इतक्या वर्षापासून तुमच्या सोबत राहिलेल्या सहकाऱ्यांनी असं करणं, त्यांनी अशा पद्धतीने तुमच्याबरोबर रिॲक्ट होणं, तुमच्या कार्यक्रमावरच बहिष्कार टाकणं, एक क्षण तुमचा महत्वाचा आनंदाचा हिरावून देणं, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, निश्चितच मॅडम, गेली 35 वर्षाची माझी सर्व्हिस आहे आणि मी ज्यांच्यावरती अन्याय झालाय त्यांना न्याय देण्याचंच मी काम केलं, लढलो मी त्यांच्यासाठी. त्यात माझंही मलाही त्याचा बऱ्याचशा वेळेला त्रास झाला, परंतु तो मी काय एवढं मनावरती घेतलं नाही. पण मी अनेकांना न्याय मिळवून दिला. इवन जे नर्सेस ज्या आहेत त्यांची तेही आमच्या युनियनमध्ये आहेत, त्यांच्यावरती पण कधी काय प्रॉब्लेम आला तर त्यांनाही न्याय देण्याचं काम केलं. आणि असं असताना जाता जाता असं घडावं त्याबद्दल मी फार दुःखी आहे. काय सांगू आता मी, म्हणजे मी माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ज्या पद्धतीनं पाहिला तो तसा घडला नाही. पण तरी पण सुद्धा माझे जे काय सहकर्मचारी आहे, कारण मी वॉर्डबॉय मधूनच माझं प्रमोशन कक्ष सहाय्यक म्हणून झालं होतं, त्यामुळे मी कामगार कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणामध्ये मी त्यांना मदत केलेली आहे, त्यांना न्याय दिलेला आहे. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमामध्ये येऊन कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं सक्सेस केला. डॉक्टर आले, आया, मित्रांनी, वॉर्डबॉय सगळे लोक आले होते. फक्त नर्सेस त्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकला होता. याचं मला दुःख नेहमीच राहील, कारण का माझे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत आणि ज्या माझ्या भांडत होत्या त्या माझ्या मुलीच्या वयाच्या आहेत काय, त्यामुळं दुःख मला नेहमी राहील ह्या गोष्टीचं, आयुष्यभर ते दुःख. अच्छा, पुढे तुमचा लढा या सगळ्या संदर्भात कसा असेल? कारण पोलिसात एनसी घेतलेली आहे आणि रुग्णालय प्रशासनानं फक्त एक लेटर दिलेलं आहे तुम्हाला की या संदर्भामध्ये तुम्ही पोलिसात जा म्हणून, पण तुमचा पुढे या संदर्भातला लढा कसा राहील? प्रशासनानं कारवाई करावी यासाठी मी पुन्हा पत्र त्यांना दिलेलं आहे. आता प्रशासन काय निर्णय घेतंय ते आपल्याला आता बघावं लागेल. धन्यवाद राजेंद्रजी, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर हे होते राजेंद्र कदम. त्यांनी त्यांच्याबरोबरची घडलेली जी घटना आहे ती सांगितली. जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये नेमकं काय घडलं होतं त्यांनी सांगितलं आणि कशा पद्धतीनं पहिल्यांदाच अशा त्यांच्याबरोबरच्या ज्या महिला सहकारी किंवा कर्मचारी आहेत ते रिॲक्ट झाले याच्याबद्दलची खंत त्यांना आहे. पण त्याही पेक्षा जास्त वाईट त्यांना अशासाठी वाटतंय ते म्हणजे की महापुरुषांच्या विचारांचा अपमान करण्यात आला आणि त्यांच्या विचारांबद्दल अर्वाच्य शब्दामध्ये बोलण्यात आलं. ही गोष्ट त्यांना अजिबात मान्य नाहीये आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्या अनुषंगानं एक शिस्तभंगाची कारवाई तरी व्हायला हवी, चौकशी व्हायला हवी या सगळ्या संदर्भामध्ये. दरम्यान या संदर्भातले महत्वाचे अपडेट्स जेव्हा येतील तेव्हा मुंबई तकवर आपण ते व्हिडिओ आणि लाईव्हच्या माध्यमातून समोर ठेवण्याचा प्रयत्न करू. आता या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबते आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.